भारतीय किसान सभेच्या वतीनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर गेल्या 8 दिवसांपासून म्हणजे आजचा 9वा दिवस आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। खरं तर हा नाशिकमधला मुख्य रस्ता आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की CBS ते अशोक स्तंभ हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आदिवासी शेतकऱ्यांच्या या मागण्या आहेत, मात्र त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये। वारंवार या शेतकऱ्यांनी आंदोलनं केलेली आहेत, मात्र सरकारकडून फक्त आश्वासन दिलं जातंय असं या शेतकऱ्यांचं मत आहे। त्यांच्या ज्या वन हक्काच्या काही जमिनी आहेत त्यांचा प्रश्न आहे, तसेच रोजंदारीचा प्रश्न आहे, अनेक ज्या सरकारच्या योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचत नाही, अशा अनेक मागण्या घेऊन हे शेतकरी गेल्या 8 दिवसांपासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठिय्या मांडून बसलेले आहेत। 2-3 वेळा प्रशासनासोबत त्यांच्या बैठकी झाल्या, मात्र त्यावर तोडगा काही निघालेला नाहीये, म्हणून हे आंदोलन आहे सुरूच आहे। आपण जर बघितलं तर 8 दिवसांचं त्यांचा जो काही दिनक्रम आहे या रस्त्यावरच आहे, या रस्त्यावरच ते झोपतात, याच ठिकाणी खातात आणि जे काही बाहेरून डब्बे असतील किंवा या ठिकाणी बनवलं जातं आणि हे सगळं करून त्यांचं आंदोलन सुरू आहे। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। काय सांगाल, किती दिवस हे आंदोलन असं सुरू राहील? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। मग मागण्या नेमक्या तुमच्या काय आहे? जरा सविस्तर मला समजून सांगा बरं, तुमच्या मागण्या नेमक्या काय आहेत? आमच्या मागण्या अशा आहे का जो फॉरेस्ट प्लॉट आमच्या प्लॉट धारकांच्या नावे झालं पाहिजे आणि जे भोगवट महाराष्ट्र शासन आहे ते त्याच्यातून वगळलं पाहिजे। तर आमच्या इतर हक्कामध्ये नावं नको आहे। जोपर्यंत आमचे किसान सभेचे हे नेते जोपर्यंत आम्हाला काही एक असं आहे की जर तुमच्या नावावर केल्या जमिनी बरोबर, आज शासन तुम्हाला करायला देते, तुम्ही त्या कसतायत खातायत, पण मग तुम्ही जर त्या जमिनी विकल्या तुमच्या नावावर झाल्या नाही, आम्हाला तसं आमच्या साहेबांनी सांगितलेलं नाही। कारण विकायच्या नाही, आपल्या पोटाची खळगी भरणे करतात सरकारकडे आपण भांडतोय का सरकारने आम्हाला द्यावे, आम्ही आमची पोटाची खळगी भरण्याकरता का काय होईना आमचे मुलं बाळ का होईना त्याच्यावर उपजीविका जगता अशा ह्या हेतून तुमच्याकडे किती जमीन तुमच्या आमच्यामध्ये काही ना आहे कमी, काही नाही जास्त, पण तरी आम्ही त्याच्यावर मन समाधान करतोय। तर त्या मन समाधानामध्ये आमचं जेवढं होता होईल तेवढं आम्ही उपजीविका त्याच्यावर जगतोय। तुमचं काय मत? आमचं पण तेच म्हणजे जेव्हा आम्ही प्लॉट धारक आहे, जे आम्ही प्लॉट काढलेले आहे त्या प्लॉट आमच्या नावावर झालेले पाहिजे। कारण कसं बरेच वर्षापासून आमच्या शेतकरी मागे मुंबईवर पण गेलेला होता, तिथे पण तुमचा मोर्चा गेला होता, त्या ठिकाणी प्रशासनाने तुम्हाला आश्वासन दिलं, ते पूर्ण झालंच नाही का? पुढे काहीच अपडेट मिळालं नाही त्याच्यात? प्रशासनाने काहीच फक्त आमच्या लिखित दखल दिलेली आहे, पण त्याची अशी म्हणजे हेच नाही झालेली म्हणजे कशावर? कसं लिहून दिलं? लिहून म्हणजे त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही तुमची कार्यवाही चालू करू व त्याचा फक्त आश्वासनं देऊन मोकळे झाले आणि पूर्ण परत आश्वासनं दिल्यानंतर आमच्या कुठल्याच प्रकारचं कागदपत्राची काहीच म्हणजे प्रक्रिया चालू नाही झाली। तुमच्याकडे ज्या बाकीच्या काही सरकारच्या योजना असतात त्या पोहोचतात का? तुम्ही ग्रामीण भागात असतात, नाशिक जिल्ह्यातील जो काही आपण म्हणूया आदिवासी भाग आहे, आदिवासी बहुल भागामध्ये योजना मिळतात तुम्हाला? योजना भेटतच नाही आम्हाला। म्हणजे समजा आपण घरकुलाची योजना, रेशन कार्डाचं किंवा आपल्या रस्त्याचे काम करतात ना त्याच्या योजना, असं आमच्याकडे बरेच अडचणी अशा रोजगार हमीच्या योजना पण नाही भेटत आमच्याकडे। रोजगार हमीची योजना पण नाही भेटत बाबा, तुम्ही म्हणत होते काय घरकुलाचं काय विषय? बोला ना, बोला ना, बोला। घरकुलाचं काय कायला घरकुल नाहीये, 2-2, 3-3 मुलं आहेत काही काही। तुमचा किती जमिनीचा प्रश्न आहे? आमचं काय जमिनीचा प्रश्न आहे, जे तेच आहे आमच्यावालं, दुसरं काय? आपण बघतोय की या शेतकऱ्यांच्या अशा विविध मागण्या आहेत। या आजी माझ्या सोबत आहेत। बाबा, तुम्ही पण सहभागी झालेत, काय सांगाल? बाबा इकडे बोला ना, ते येतील ना, ते येतील, तुम्ही बोला ना अगोदर, तुम्ही बोला ना अगोदर। नाही बोलती का तुम्ही? आपण बघू शकतो की बाबांच्या इथे हा जो बिल्ला लावलेला आहे भारताचा कम्युनिस्ट पक्ष, खरं तर या आंदोलनाचं जे नेतृत्व आहे ते JP गावित करत आहेत। JP गावित हे गेल्या अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झगडत आहेत। आजी, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सगळं उघड्यावर इथे झोपतात, इथे खातात, किती दिवस राहणार? आम्ही मग जवळ आम्हाला भेटत नाही तवर आम्ही इकडेच राहणार आहे।
इडच हाताने करून द्या आमच्या पातीले चुले पण आता थंडी वाढली ना, वाढली तरी आम्ही इडच राहणार आहे. किती दिवस म्हणजे असं असं किती दिवस सुरू राहील? किती दिवस? अजून 3 दिवस आहे आम्ही इड गुरुवार पोहोच. तुम्ही म्हटले की ते जेल भरोचे आंदोलन आहेत, आज तुम्ही समजा आज जर याच्यावर काही तोडगा निघाला नाही तर जेल भरो आंदोलन करणार. आता ते बाबांना माहिती. हा, जरी याच्यावर तोडगा नाही जरी निघाला तर आम्ही जेल भरो आंदोलन सुद्धा करण्यास तयार आहे. पण मग तुम्ही जेलमध्ये गेल्यावर घरची कामं कोण करणार? घरचे आता काय आम्ही आता इकडे घरी आहे ना, मुलं वगैरे कोणी ना कोणी करणारच ना. पण शेवटी आम्ही जे करतो त्याच्यासाठीच आम्ही लढू राहिलो ना. घरचे घरचे तर काम करणारच आहे, पण मग आम्ही जे आता जेलमध्ये जाणार म्हणजे आमच्या त्यांच्यासाठीच आम्ही इकडे जेलमध्ये जाणार आहे ना. बाबा, तुम्ही सहभागी झाले का आंदोलनात? हो, सहभागी झालोय. काय तुमचं मत काय आहे? आंदोलनात काय आहे? तुम्ही प्रशासनासोबत बोलले का? काय आहे मत काय आहे त्यांचं? शासनासमोर म्हणजे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ नेते बोललेत, पण अजून त्याचा काही योग्य तो काय निर्णय किती दिवस लागले. का निर्णय लागत नाही नेमकं? थोडंफार तुम्ही तडजोड करायला पाहिजे, प्रशासन तडजोड करायला. हो, हे सगळं खरं आहे, परंतु 2018ला लॉंग मार्च काढला, त्याच्यामध्ये काही निष्पन्न निघालं नाही तेव्हा आणि काय आश्वासन दिलं होतं होतील काम? होतील म्हणून. त्याच्यानंतर आता 2023ला पण आश्वासन दिलं, करतो कामं. ते कामं अद्यापही झालेले नाहीत. आणि हाच प्रश्न की जो कायदा 2006ला झाला आहे, कार्यवाही 2008 पासून चालू झाली आहे आणि आज 2024 उगवलं आहे, तर मग हे सरकार तिथं जाऊन करतंय काय? जनतेचा जर प्रश्न सोडत नसेल तर हे सरकार कशासाठी आता हाय? 2-3 बैठका झाल्या, त्यांच्यामध्ये शासनाचं काय मत होतं? म्हणजे ज्या निष्फळ ठरल्या बैठका, तुमचं काही तडजोड झाली नाही, त्याच्यात शासनाचं मत काय होतं आणि तुमचं काय मत होतं? त्याच्यामध्ये शासन जे आहे ना, पळवाटा काढायचं काम करतं. काय पळवाट काढते? 2 महिन्यानं करू, 3 महिन्यानं करू, असं चाललंय. आणि नेमकं तेच झालं. आज 18चं झालं, त्याच्यानंतर 23चं लॉंग मार्च झाला. आतापर्यंत काय 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 कार्यवाही केली शासनानं, हा मोठा प्रश्न आहे. आणि उदाहरणार्थ आजचं शासन माझ्या मताप्रमाणे तर जे काही नेते बसले आहेत ते फक्त खुर्चीसाठी आहेत, जनतेसाठी नाही. आज तुम्हीच विचार करून सांगा की आतापर्यंत जे अनेक लढे झाले आहेत, काय शासनानं कुठले ठोस निर्णय घेतले आणि कुठल्या जनतेसाठी काम केलं? तुम्हाला काही योजना मिळतं का हो बाबा ग्रामीण भागामध्ये? जे सरकार म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांचा विचार करतोय, ग्रामीण भागातील नागरिकांचा विचार करतोय, काही योजना मिळतात का तुम्हाला? काही तुम्हाला काय एकच प्रश्न सांगतो. आज तुम्ही जी बातमी देऊन राहिले, विचार करा 2014ला प्रत्येक कुटुंबाला 15,000 रुपये 15 लाख रुपये, 15,000 नाही 15 लाख रुपये देतो. आतापर्यंत तुम्ही चॅनलवाले सांगा किती लोकांना दिले? हे सरकार केवळ थापा मारायचं काम करतंय, जनतेचं काम नाही आणि खुर्चीसाठी भांडायचं काम करतंय. सरकारनं याच्याकडे जरा बारकाईने लक्ष द्यावं. आणि विशेष आज या नाशिक जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बसले आहेत त्याच शेतकऱ्यांमधले, त्याच मतदारसंघातले नाशिक जिल्ह्यातले निम्मे आमदार आदिवासी आहेत. जनतेला ते असं वाटतं का तुम्ही आवाज उठवत नाही का? तुम्ही म्हणताय की आमदार आहेत पण ते आवाज उठवत नाही. माझं म्हणणं जे आहे ते तुम्ही ऐकून घ्या ना. जर आज निम्मे आमदार आहेत, इथं हे जे लोक बसलेले आहेत, या लोकांना विचारा कुठला आमदार या ठिकाणी आला, हे आमदार कशासाठी? फक्त खुर्चीसाठी का? जनतेचे प्रश्न सोडवायसाठी नाही का? लोकशाही आहे कशासाठी? असं वाटायला लागलं की जवळजवळ लोकशाही एकही आमदारांनी भेट नाही दिली. कुठल्याच आमदारांना अद्यापर्यंत भेट दिली नाही. हे आमदार कशासाठी? अहो, इतर मंत्री वगैरे समजा बाकीचे आमदार जर आलेच नाही, पण ह्या ठिकाणी बहुतेक आदिवासी शेतकरी आहेत, त्या आदिवासी कुठलाच आमदार आतापर्यंत इथं आलेला नाही. ही लोकशाही कोणासाठी? लोकशाहीचा अर्थ काय? जर असे जर आमदार त्या मुंबईला पण बसले, त्यांना आपण निवडून दिलंय ना. निवडून दिलाय हो. निवडून देताना तुम्हाला मागात उदाहरण दिलं की 15 लाखाचं केवळ आश्वासनं देतात आणि खुर्चीसाठी 2-2 वेळा भांडत निवडून आले ते. असतात. 2-2 वेळा निवडून आले. 2-2 वेळा नाही 5 वेळा निवडून येऊ द्या, खाली आश्वासनाचं काम करतात. जनतेचं काय काम करतात हा एक मोठा प्रश्न आहे. पण आता हे आंदोलन किती दिवस चालणार? आंदोलन
जोपर्यंत निर्णय लागत नाही, ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहणार, बंद होणार नाही. बंद नाही होणार. पण मग आपण उघड्यावर राहतो सगळे, अनेक म्हणजे वयस्कर आहेत, तुमचंही वय झालेलं आहे. आता वयस्कर लोकांना म्हणजे थंडी वाजते किंवा हे सगळं होतं, तर ते कसं होतं? अहो, जी माणसं उघड्यावर राहणारी आहेत, हा बोला जी बोला. माणसं उघड्यावर राहणारी आहेत, ती शेतातही उघड्यावर राहतात आणि साध्या ठिकाणी राहतात. ते तर काही वेळेस म्हणजे असं व्यवस्थित एवढं चोपडं सुद्धा नाही, अशा ठिकाणी राहतात. अशा माणसांची जर आज व्यवस्था नसेल किंवा काही सोय झालेली नसेल, ही लोकशाही कुठली आणि स्वातंत्र्य मिळून त्याचा उपयोग काय? खरं तर आपण बघतोय या आंदोलकांच्या भावना आहेत आणि या बाबांनी जे सांगितलेलं आहे ते बरोबर आहे, की आपण ज्या लोकशाही असलेल्या देशात राहतोय, मात्र तिथे जर कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर आवाज उठवला जात नसेल, त्यांना न्याय मिळत नसेल, तर मग आम्ही काय करायचं? त्यांनी हेही सांगितलं, की आमच्या भागामध्ये 3 आमदार आदिवासी आहेत. खरं तर त्यांनी निम्मे सांगितलं, मात्र एकही आमदार या ठिकाणी आलेला नाही. त्यांना या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव नाही आहे का? असा प्रश्न आहे. आणि आता त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, आता आजचा 9वा दिवस आहे ना, बरोबर ना? आजचा 9वा दिवस आहे, आंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन हे सुरूच राहील. अन्यथा आम्ही जेल भरो आंदोलन देखील करणार आहोत. आणि जी काही पुढे आंदोलनाची जी भूमिका असेल, त्यांचे जे वरिष्ठ मंडळी जे आहेत, जे पी गावित नेतृत्व करतायत, ते स्पष्ट करतील. मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. कॅमेरा पर्सन चेतन सह मी विठ्ठल भाडमुखे, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.